कालवड आहे. कशामध्ये मोडते साहेब हे? चांगला आहे. याच्यामध्ये मोडते काय? मी बोलतो की ना तू बोल. नाही नाही असू दे, रागावू नका मामा. तर कालवड चांगला आहे, एकदम सांभाळलेला आहे मालकाने. किती महिन्याचा दात लावलाय नाही का? लावला आणखी. आदत मध्ये फिरून कालवड दाखवतो, लावा बघू की. शकताय. कालवड एकदम तोंडाला वगैरे बारकाय. किती लिटर आईनं दूध दिलं याच्या? 25 लिटर 25 लिटर एका टायमाला, 2 टायमाला? 2 टायमाचं. 2 टायमाला 25 लिटर दूध दिलेलं आहे हिच्या मम्मीला. तर मित्रांनो, कसं असतंय, कालवड खरेदी करत असताना संपूर्ण कालवड तपासून घ्या. पिशव्या वगैरे चेक करा, फसवणूक होण्याची शक्यता असते. शेतकरी व्यापार आहे? व्यापारी आहे. व्यापारी आहे. कितीला सोडचं? 10ला. 10,000. हा चेष्टा करून सांगा व्यवस्थित. लोक सिरियसली बघ. 30,000 रुपयाला. लाईव्ह व्हिडिओ चालू 30,000 रुपयाला. साहेब तुमचं? 30,000 रुपयाला. 30,000 ना? हा. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोलीच्या कालवडीच्या बाजारात आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण कालवडीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच बाजारात येत असतो आणि टॉप क्वालिटीच्या कालवडी दाखवण्याचा प्रयत्न राहतो आपला, आणि बाजारामधील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवतो. त्यामुळं चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. कोणत्या प्रकारच्या कालवडी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. अशा टॉप क्वालिटीच्या पहिला रोग ही कालवडी बघू शकता. इथं दोह्याला मांडलेली कालवड आहे, एक गाभण नाही, याला पण झालेली आहे. तर बाजारात अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कालवडी येते. त्या जरा थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे बाजार फुटाच्या मार्गावर आहे. सांगोल्या जर कालवडी घ्याय असल्या तर दिवस उगवल्यावर येऊन चालणार नाही. लवकर ये, 6 वाजायच्या अगोदर बाजारामध्ये आला तर तुम्हाला चांगल्या प्रतीच्या कालवडी आपल्याला मिळून जाते. त्यामुळं बाजारात हो का आलो थांबा. तर शेतकऱ्यांच्या पण घाई गडबड असते बाजारात. तुम्हाला जर आलो तर कोणाला कालवडी घ्यायचं सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरला जातोय. बाजारचा वार रविवार असतोय ना. आजची तारीख आहे 28 जून 2026. तर आपण ग्राउंड रिपोर्ट चालू करतोय. मालक राम राम. गाव कुठला आहे? उठताय जरा, 1 मिनिट उठा. मामा बसलो होतं. मामा गाव कुठलं म्हणला? मांजरे तालुका सांगोला. सांगोल तालुक्यातल्या मांजरी गाव. या इकडे आहे तीच घ्या, पंढरपूर रस्त्याला. बर, किती महिन्याचा कालवड आहे? 9 महिने. तुम्ही बोला की, माईक लावलाय. 9 महिन्याचा. 9 महिना. 9 महिन्याचं कालवड आहे. कशामध्ये मोडते साहेब हे? चांगला आहे. याच्यामध्ये मोडते काय? मी बोलतो की ना तू बोल. नाही नाही असू दे, रागावू नका मामा. तर कालवड चांगला आहे, एकदम सांभाळलेला आहे मालकाने. किती महिन्याचा दात लावलाय का? नाही लावला आणखी. आदत मध्ये फिरून कालवड दाखवतो, बघू शकताय. कालवड एकदम तोंडाला वगैरे बारकाय. किती लिटर आईनं दूध दिलं याच्या? 25 लिटर 25 लिटर एका टायमाला, 2 टायमाला? 2 टायमाचं. 2 टायमाला 25 लिटर दूध दिलेलं आहे हिच्या मम्मीला. तर मित्रांनो, कसं असतंय, कालवड खरेदी करत असताना संपूर्ण कालवड तपासून घ्या. पिशव्या वगैरे चेक करा, फसवणूक होण्याची शक्यता असते. शेतकरी व्यापार आहे? व्यापारी आहे. व्यापारी आहे. कितीला सोडचं? 10ला. 10,000. हा. चेष्टा करून सांगा व्यवस्थित. लोक सिरियसली बघ. 30,000 रुपयाला. लाईव्ह व्हिडिओ चालू 30,000 रुपयाला. साहेब तुमचं? 30,000 रुपयाला. 30,000 ना? हा. किती आलं तर देणार आहे? 30,000 रुपये. 30 आलं तर देणार आहे. धन्यवाद मालक. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 96 99 23 70 42. ठीक आहे, धन्यवाद. तर कोणाला पाहिजे असेल तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. 10,000 ते विनोदातनं म्हणले होते, जास्त मनावर घेऊ नका. तर पुढील व्हिडिओ कव्हर करूया. तिथे एक भया आलाय. काय असते भया? किती महिन्याचा आहे पिलू? किती महिन्याचा आहे? 5 बोल की. 5 महिने. 5 महिने. शाळा कितवीला आहे तू? 7वीला. 7वीला आहे. गाव कुठला आहे? कुर्डवाडी. कुर्डवाडी. बर, कुर्डू का कुर्डवाडी? कुर्डवाडी. बर. आणि किती किंमत किती सांगताय? त्याची का? 20,000. 20,000 रुपये. द्या घ्यायचं काय? आले तर बघू. 12-13 पर्यंत सुटेल. 15 15 पर्यंत सुटेल. बयानी 15,000 किंमत सांगली. शिंग जाळेल, थोडी नरम आहे, पाडी खराब आहे, थोडी दाडाला. तर कोणाला जर घ्यायची असेल तर 15 पर्यंत व्यवहार होऊन जाईल. बया कोण कोण आलाय? मामा, मी, आजोबा, पप्पा आणि भाऊ. किती जण आलाय नेमकं बाजारात? 5-6 जण. 5-6 जण. व्यापार आहे तुमचा? हा. कशाचा? कालवडी गाई. जर्शी गाई दावून कुठं असते? मुरलीबाद. नाही नाही, इथं नसते. इथं. इथं फक्त कालवडी. हा. सांगोला बाजारात कालवडी, मोडणीमला जर्शक आहे. हा, इथनं न्यायच्या तिथे काय? आता इथनं आज खरेदी करून न्यायच्या आणि मोडणीमला नेऊन विकायच्या. असंच ना? कितवीला आहे शाळेला? 7वीला. 7वीला आहे. बरं, हे कितीला आणलो कालवड? ही का? तुमच्याकडे बघायला लागले. सांग कितीला आणलो खरं? 12,000. 12ला आणलो तर 15ला तर देणार आहे. जमलं व्यापार तुला. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 92 70 हा. 23 हा. 85 हा. 37. कॉन्टॅक्ट नंबर. नाव काय तुझं? उदयराज संतोष गाडे. उदयराज गाडे. हां, ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. तर
बघू शकता इथं सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या कालवडी द्या, आपण जरा चांगल्या प्रकारच्या कालवडी दाखवायचा प्रयत्न करूया. इथे एक चांगल्या पद्धतीचं कालवड आहे, एकदम टॉप क्वालिटीचं. हे जो ब्रीड कुठला आहे कमेंट करून सांगा. सामान्य शेतकरी असतील माहिती नसती किती जाय काय. तर सर या घे हो देत नाही. तर बघू शकताय तर ह्याचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे. तर झालाय साहेब याचा व्यवहार. मालक तिकडे मालक बाहेर गेला काय? तर चांगल्या क्वालिटीच्या कालवडी पण असते त्या बाजारात. कोणाला जर घ्यायचे असतील तर घेऊ शकता. काय होतं व्यापारी व्हिडिओ देत नाहीत, कारण काय होतं ह्यांनी शेतकऱ्याकडून कालवडी आणल्या असतील माफक किमतीत. बाजारातनं जर कोणा शेतकऱ्याने आपली कालवड बोलली ह्यांना पुन्हा देत नाहीत ना, त्यामुळे हे आगाऊपणा करते ते सांगतच नाहीत असा विषय. त्यामुळे व्हिडिओ देत नाही, तर मागं लागून व्हिडिओ देते. मला किती महिन्याचा आहे? 4 महिने. तुमचं गाव कुठलं आहे साहेब? मरोडे. हा मरोडे. मंगळवेढा तालुका. मंगळवेढा. 35 गावात येतं काय मरोडा? बर. तर बघू शकताय कालवड एकदम शिंग जाळलेला. लेट जाळलेत काय शिंग? जरा रक्त आले. कधी जाळलेली? तुरत जाळून 3 आठवडे झाले. 3 आठवडं झालेला आहे. इथं शिंग जाळून जरा रक्त आलेला आहे बघू शकताय. किंमत किती सांगताय साहेब? 55,000 सांगतोय. 40, 42, 45 ला मागणी आहे कोणाला? कालवाडाची. दोन्ही जोडीवर आहे काय? जोडीवर. बर. जोडीवरचे 45,000ची मागणी आहे का 40चे? 40, 45, 42 या दरात मागतो. किती आलं तर देणार? शेवट 46 झालं तर द्याई म्हणले. ह्यांच्या आईने दूध किती दिलीत काय सांगता येईल? हं? दूध किती दिले आईने ह्यांच्या? या आईनं 13 लिटर आणि त्याच्या आईनं 14 लिटर दूध पिळलेले आहे. जातीवंत पाड्या जाती गोतीतले द्या म्हणा. बर. मग तुम्ही कितीला सोडणार आहे कितीला? 46,000 आलं. बरं. तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर. अनिल गण पाटील. गण पाटील मरोडे. हा मरोडे. बरं. अजून मोबाईल नंबर सांगा. 72 62 07 85 अजून नीट सांगा नंबर. 72 62 हां 07 हां 45 85 95. बरोबर सांगितलं ना? ठीक आहे. श्रीकांत गण पाटील कोण आहे? तुलाच भाव आहे मला. ठीक आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो कालवड्या आहेत त्या. लाईव्हच व्हिडिओ चालू आहे. आपण सांगोला बाजारात आलो आहे. इथं आपण व्यापारी आले दाखवत बसत नाही, कारण व्यापारी किमती कमी जास्त सांगतात. जाऊन बघून घ्या कालवडी. काय आणले नाही मला? काय नाही आणलं, दिली समजी आणि दिली का? किती काय 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 आणलं होतं? बाजारात तर व्यापारीच होतं. ही व्यापाऱ्यांची दावण आहे. अशा कालवडी त्या 2 दात वगैरे कालवडी असते त्या. कोणाला जर घ्यायच्या असल्या तर सांगोला बाजारला व्हिजिट करू शकताय. बाजारात बऱ्यापैकी आता तसं जर बघायला गेलं तर टॉप क्वालिटी या कालवडी नसतात, क्वचित 1-2 असते त्या. विषय काय चांगल्या कालवडी न येण्याचं. चांगली कालवडी का कोणी इकल? म्हणजे चांगलं ब्रीड भरायचं, त्याला दूध पाजायचं, गाई तयार करायची, परत विकायचं. त्यामुळे बाजारात क्रॉस ब्रीडच असते सगळं. खऱ्याच गायीवर काम करा असतं तर माझी तळमळीनं तुम्हाला विनंती, तुम्ही डायरेक्ट स्वतः ब्रीडिंगवर काम करा. चांगल्या सिमेंटचे इंजेक्शन भरा, डॉक्टरचा सल्ला घ्या. चांगल्या गाईला चांगलं सिमेंट भरून कालवड तयार करा, मग धंदा करा. कसं परवडत नाही भाऊ. काय होतंय, आपण असल्या बाजारात हलक्या कालवडी नेणार 5 आणि 8 हजारला, ती नेऊन तिचा संगोपन करणार. त्यात पुन्हा घोळा असा होतोय की ती गाय गाब जरी गेली आणि यायला जरी झालं तर 50-55च्या वर जात नाही. मग आपण तिला तळहाताय पोडासारखं सांभाळायला असतंय. त्यामुळे ती काय धंदा परवडत नाही. मग आपल्याला वाटतं आयला काहीच नाही या धंद्यात, आपण उगाच असलं करायला लागलो. पण तसं न करता स्वतः बेडिंगवर काम करून जर चांगल्या क्वालिटीचं बी जर लावलं तर चांगल्याच क्वालिटीची उत्पन्न निघणार आहे. 12, 15, 13 लिटरपर्यंत एका टायमाला दूध देणाऱ्या गायीवर काम करा. एक 4-5 गायी चांगल्या सांभाळायचं परवडतंय बरं का. फक्त कसं एक क्षेत्र बदनाम होत चाललंय. असं काय होऊ देऊ नका, चांगलं काम करा. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओ थांबणार आहे इथंच. जास्त प्रतिसाद नाही आणि व्यापारी व्हिडिओला म्हणजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत. तर आपण शेतकऱ्याच्या कालवडी दाखवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काय चुकलं वाकलं असतं तर घ्या सांभाळून. आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. धन्यवाद.